बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं एलिमेंट्स ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री, देन द प्लेन ऑफ सिमेट्री अँड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आजचा आपला टॉपिक आहे एन फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, ज्याला दुसरं नाव आहे ॲक्सिस ऑफ इम्प्रॉपर रोटेशन ऑफ सिमेट्री, ज्याला आपण डिनोट करतो बाय द SN. कशाला म्हणतात ॲक्सिस ऑफ इम्प्रॉपर रोटेशन ऑफ सिमेट्री? एखादा मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलला 360 डिग्री बाय एनने रोटेट करायचं. रोटेट केल्याच्या नंतर एक मिरर प्लेन टाकायचा, त्याच्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन घ्यायचं, आणि जर तो मॉलिक्यूल हा ओरिजिनल मॉलिक्यूलशी इक्विव्हॅलंट असेल तर त्याला आपण म्हणणार की त्याच्यामध्ये एन फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे. सो व्हॉट इज अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री? मॉलिक्यूलला रोटेट करायचं तुम्हाला 360 डिग्री बाय एन, रोटेटिंग थ्रू 360 डिग्री बाय एन. 360 डिग्री बाय एनने तुम्हाला मॉलिक्यूलला रोटेट करायचं आहे. एन जे काय असेल, एन जो काय येईल ती त्याची फोल्ड असणार. सो रोटेटिंग थ्रू 360 डिग्री बाय एन about the axis and then reflecting in a plane perpendicular to axis. तो जो ॲक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर प्लेन टाकायचा, मिरर टाकायचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन घ्यायचं, रिफ्लेक्टिंग इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू ॲक्सिस. आणि त्याच्यानंतर जर का तो मॉलिक्यूल इक्विव्हॅलंट येत असेल तर त्याच्यामध्ये एन फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे किंवा ॲक्सिस ऑफ इम्प्रॉपर रोटेशन ऑफ सिमेट्री आहे. जसं की हे उदाहरण आहे बघा, हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे, SN मध्ये S2 आहे. तर बघूया कशी आहे S2. तर या मॉलिक्यूलला रोटेट करा थ्रू द 180 डिग्री. मॉलिक्यूलला आपण रोटेट केलं थ्रू द 180 डिग्री. सो व्हॉट विल हॅपन आफ्टर द रोटेशन? हा जो आहे हा झाला 90 आणि हा झाला 180. हा पॉईंट इथून इथे येणार, हा जो कार्बन आहे हा इथून इथे जाणार, हा इथून इथे जाणार, हा जो आहे हा इथून इथे येणार, आणि हा जो आहे हा इथून इथे जाणार आफ्टर रोटेशन थ्रू 180 डिग्री. सो लेट अस सी, याला आपण नाव द्या वाटलं असतं A, B, C आणि D. 180 डिग्री रोटेट करा, A जाईल Cच्या जागी, B Dच्या जागी आणि D जाईल Bच्या जागी. सो व्हॉट वूड और हाऊ इट वूड लुक लाईक? इट वूड लुक लाईक दिस. याला आपण इथे ड्रॉ करूया कारण की आपल्याला त्याचं रिफ्लेक्शन घ्यायचं आहे. बघा हा जो आहे A हा जाईल Cच्या जाग्यावर. तर बघा इथे वर होता Cl आणि खाली होता हायड्रोजन, हा A आला इथे. नंतर B जो आहे 90 डिग्री 180 डिग्री, B जाईल Dच्या जाग्यावरती. B मध्ये सांगा काय आहे? B जो आहे हा B जाईल Dच्या जाग्यावर. B मध्ये वर आहे हायड्रोजन आणि खाली आहे फ्ल्युरिन. C जो आहे तो C जाईल Aच्या जाग्यावर. C जो आहे तो जाईल Aच्या जाग्यावर. तर बघा वर आहे हायड्रोजन आणि खाली आहे क्लोरीन. आणि जो D आहे हा D जाईल Bच्या जाग्यावर. आणि D मध्ये काय आहे तर वर आहे फ्ल्युरिन आणि खाली आहे हायड्रोजन. आता याला रिफ्लेक्ट करा इन अ प्लेन. याला आपल्याला रिफ्लेक्ट करायचं, याची मिरर इमेज घ्यायची. जसं की याला आपण आरशामध्ये बघत आहे असं बघायचं आहे आपल्याला. तर जर आपण याला रिफ्लेक्ट केलं मिररमध्ये तर बघा काय दिसते? काहीच नाही. जे ॲटम खाली आहेत ते खालचे वरी जाणार आणि जे ॲटम वर आहेत ते वरचे खाली जाणार. तर सपोज बघा आता याचं जसं आपण रिफ्लेक्शन घेतलं, हा जो Cl आहे जो खाली आहे, हा जो खालचा Cl आहे हा Cl जाणार वर, हा Cच्या जाग्यावर. त्यानंतर इथे कोण आहे तर इथे बघा आफ्टर द रोटेशन इथे येणार C, हा C इथे आला, हा D इथे आला, त्याच्यानंतर हा A इथे आला आणि हा B जो आहे हा इथे आला. तर आता याला जर तुम्ही 180 डिग्रीने रोटेट केला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मिरर प्लेन टाकला तर बघा काय येणार? जे खालचे ॲटम आहेत ते वर दिसतात आणि वरचे ॲटम खाली दिसतात. बघा हा मिरर प्लेन आहे, तर जो खाली आहे तो असा इथे दिसेल आणि जो वर आहे तो असा लांब दिसेल. तर तेच आपल्याला करायचं आहे. C D A B कार्बन जागच्या जाग्यावर, फक्त खालचा ॲटम वर. जो Cl आहे हा Cl दिसेल वर, हायड्रोजन दिसेल खाली, फ्ल्युरिन दिसेल खाली, हायड्रोजन दिसेल वर, क्लोरीन दिसेल किंवा हायड्रोजन दिसेल वर, क्लोरीन दिसेल खाली आणि फ्ल्युरिन इथे वर आणि हायड्रोजन दिसेल खाली. आणि जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट स्ट्रक्चर आणि थर्ड स्ट्रक्चर आर आयडेंटिकल. जसं फर्स्ट स्ट्रक्चर आहे
सेम त्याच पद्धतीचं थर्ड स्ट्रक्चर आहे. तर कितीने रोटेट केल्याच्या नंतर आपल्याला आणि त्याची रिफ्लेक्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर भेटत आहे, तर ते रोटेशन आहे थ्रू 180 डिग्री. तर 180 डिग्री जर का आपण तिथे पुट केलं तर इज इक्वल टू असते अँगल, कितीने अँगल ऑफ रोटेशन असते. तर अँगल ऑफ रोटेशन किती आहे इथे बघा, 360 डिग्री बाय n इज इक्वल टू अँगल ऑफ रोटेशन आहे 180 डिग्री. 180 डिग्रीला इकडे आहे ना, देअरफॉर n इज इक्वल टू 360 डिग्री डिवाइड बाय 180 डिग्री इज इक्वल टू 2. तर याच्यामध्ये अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे जी की आहे S2. ॲक्सिस ऑफ सिमेट्री सारखंच आहे, फक्त इथे फरक काय, तर फक्त रोटेट केल्याने इक्विव्हॅलंट नाही येणार. तर रोटेट तर करायचंच आहे आणि तुम्हाला त्याचे मिरर इमेज घ्यायची आहे. मिरर इमेज घेतल्याच्या नंतर इक्विव्हॅलंट येणार टू द ओरिजिनल मॉलिक्यूल, तर आपण त्याला म्हणणार अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. काय करायचं तुम्हाला, रोटेट करायचं आहे बाय 360 बाय n आणि नंतर रिफ्लेक्शन घ्यायचं आहे. खूप इझी आहे बघा, काही अवघड नाही आहे. इथे आपण रोटेट केलं, रोटेटर आपल्याला करता येते, पण रिफ्लेक्शन कसं घ्यायचं आहे तर काहीच नाही. इथे जर तुम्ही मिरर लावला तर जो इथचा ॲटम आहे तो मिररमध्ये जवळ दिसेल. जवळ म्हणजे काय, तर वर दिसेल असा. हायड्रोजन इथे खाली आहे, तर इथे बघा जो हायड्रोजन खाली आहे तो हायड्रोजन आलेला आहे वर, जो क्लोरीन वर आहे तो हायड्रोजन गेलेला आहे खाली. जो हायड्रोजन वर आहे तो खाली, जो फ्लोरीन खाली आहे तो वर. सो दिस इज द अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. बघा नेक्स्ट आहे कायरॅलिटी अँड असिमेट्री. कशाला म्हणतो आपण कायरल मॉलिक्यूल आणि कशाला म्हणतो आपण असिमेट्रिकल मॉलिक्यूल. सो हा जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती सुपर इम्पोजेबल आहे. CH4 आणि CH4 जर तुम्ही या CH4च्या कार्बनला उचललं तर कार्बन कार्बन हायड्रोजन 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 आणि हे सर्व एकमेकांवरती सुपर इम्पोज होतात, ओव्हरलॅप होतात. आणि म्हणून जर एखाद्या मॉलिक्यूल हा त्याच्या मिरर इमेजवरती सुपर इम्पोज होत असेल, फिट होत असेल, तर त्याला आपण म्हणतो अकायराल. इट इज कॉल्ड ॲज अकायराल. व्हॉट इज अकायराल? इफ अ मॉलिक्यूल इज सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. जर एखादा मॉलिक्यूल आहे आणि तो सुपर इम्पोजेबल असेल ऑन इट्स मिरर इमेज, तर त्याला आपण म्हणतो अकायराल. जसं की हा CH4 आहे बघा, याला उचला आणि याच्यावरती जर का ठेवलं तुम्ही तर दीज आर सुपर इम्पोजेबल. हे सुपर इम्पोज होतात आणि म्हणून हा जो मॉलिक्यूल आहे अकायराल. पण असा मॉलिक्यूल जो की नॉन सुपर इम्पोजेबल आहे त्याच्या मिरर इमेजवरती, जसं की बघा हा मॉलिक्यूल लॅक्टिक ॲसिड आणि हा जो लॅक्टिक ॲसिडचा मॉलिक्यूल, दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आता तुम्हाला असं वाटू शकते 2D मध्ये की सुपर इम्पोजेबल आहेत, बट हे सुपर इम्पोजेबल नाही आहेत. कसे तर बघा, हा कार्बन कार्बनवर फिट होणार, हा हायड्रोजन हायड्रोजन आणि हा OH OH वरती फिट होणार. पण हा जो COOH आहे हा या COOH आणि हा CH3 या CH3 वरती फिट होत नाही. दे नॉट सुपर इम्पोज, दे नेवर सुपर इम्पोज. द रिझन इज काय, याच्या मागे कारण काय बघा, जसा तुम्ही हा हायड्रोजन आणि हा OH एकमेकांवरती ओव्हरलॅप केला तर हा OH सध्या उजवीकडे आहे आणि हा OH तुम्ही सध्या डावीकडे आहे, तर तुम्हाला ओव्हरलॅप करण्यासाठी काय करावं लागेल, या मॉलिक्यूलला रोटेट करावं लागेल. या मॉलिक्यूलला जसं रोटेट केलं तुम्ही हा OH उजवीकडून डावीकडे नेणार ओव्हरलॅप होण्यासाठी, आणि जसा OH हा उजवीकडून तुम्ही डावीकडे नेला, जसा OH हा उजवीकडून तुम्ही डावीकडे नेला, हा अबोव द प्लेन जो मिथिल ग्रुप आहे हा जातो बिलो द प्लेन, आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड जो बिलो द प्लेन आहे तो येतो अबोव द प्लेन, आणि म्हणून ते सुपर इम्पोज होत नाहीत. बघा पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, हा हायड्रोजन आणि हा OH तुम्ही जर का सुपर इम्पोज केला, कसा केला तर त्यासाठी तुम्हाला या मॉलिक्यूलला याच्यासारखं करावं लागेल. तर तुम्ही याला रोटेट केला, हा OH तुम्ही इथून असा या साईडला नेला उजवीकडून डावीकडे, तर जसा नेला मिथिल ग्रुप अबोव द प्लेनचा बिलो द प्लेन जाणार आणि COOH बिलो द प्लेनचा अबोव द प्लेन येणार, आणि म्हणून हे सुपर इम्पोज होणार नाहीत. सो दिस टू आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. हे जे काय ते एकमेकांची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहेत, आणि जर दोन मॉलिक्यूल एकमेकांची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतील तर त्याला आपण म्हणतो कायराल. सो व्हॉट इज कायराल? इफ द मॉलिक्युल्स आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर, जसे की आपले दोन हात आहेत, दे आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर अँड देअरफॉर दे आर कायराल. आणि जर कायराल असतील तर दे आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ते लाईटला रोटेट करतात, एकतर राईटला किंवा लेफ्टला. कायराल मॉलिक्युल्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह, दे रोटेट द लाईट टुवर्ड द राईट ऑर टुवर्ड द लेफ्ट. बघा बेसिकली कायराल हा जो वर्ड आहे हा वर्ड आलेला आहे फ्रॉम द कायर, CHIER. कायर, कायर मीन्स व्हॉट,
हँड. आवर हँड्स आर ऑल्सो नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. सुपरइम्पोज होत नाहीत, आणि कारण की हे सुपरइम्पोज होत नाहीत तर याच्यावरूनच ग्रीक वर्ड आहे हा कायर त्याच्यासाठी, आणि म्हणून याला आपण म्हणतो कायराल. सो इज यूज फॉर दोज ऑब्जेक्ट्स विच हॅव राईट अँड लेफ्ट हँडेड फॉर्म्स. कायराल जर मॉलिक्यूल असेल तर त्याचे दोन फॉर्म असतात. एक लाईटला राईटकडे रोटेट करतो आणि दुसरा प्लेन पोलराइज लाईटला लेफ्टकडे रोटेट करतो. तर त्याचे मॉलिक्यूलचे सुद्धा दोन फॉर्म असतात, राईट हँडेड अँड लेफ्ट हँडेड. जसे की तुम्ही इथे बघू शकता, OH जो आहे, सपोज OH हा राईटला आहे आणि इथे OH कोणत्या साईडला आहे, लेफ्टला. सो द मॉलिक्यूल हॅज टू क्रिस्टल, दोन प्रकारचे क्रिस्टल्स असतात, राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड क्रिस्टल असतात इन केस ऑफ कायराल मॉलिक्यूल. सो दिस इज अबाउट द कायरॅलिटी. नाव व्हॉट इज असिमेट्रिक. बघा, असिमेट्रिक मॉलिक्यूल म्हणजे काय, तर असिमेट्रिक मॉलिक्यूल मीन्स हॅव्हिंग द नो एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. त्याच्यामध्ये नाही ॲक्सिस ऑफ सिमेट्री असणार, नाही प्लेन ऑफ सिमेट्री असणार, नाही सेंटर ऑफ सिमेट्री असणार. असे एलिमेंट्स ऑफ सिमेट्री नसते. आणि जर सिमेट्रिकल नसेल तर त्याला आपण म्हणतो असिमेट्रिक. आणि जर असिमेट्रिक असला तर तो 100% ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. असिमेट्रिक असला तर तो 100% ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो, तो 100% कायराल असतो. सो asymmetric molecules are having the no axis of symmetry, no plane of symmetry, no center of symmetry, आणि तो कायराल सुद्धा असतो. तर मग आपण असं म्हणू शकतो का की ऑल द asymmetric molecules are chiral? यस, 101%. जर सिमेट्री नसेल, असिमेट्रिक असेल तर त्याला आपण कायराल म्हणणार. मग तुम्ही म्हणसाल सर सर्व कायराल मॉलिक्यूल असिमेट्रिक आणि सर्व असिमेट्रिक कायराल आहे, तर असिमेट्रिक आणि कायराल सेम आहे का, नाही. बघा, सर्व असिमेट्रिक मॉलिक्यूल्स हे कायराल आहेत, पण सर्व कायराल मॉलिक्यूल्स हे असिमेट्रिक नाही आहेत. काय कारण आहे, तर काही काही असे कायराल मॉलिक्यूल्स आहेत, काही असे एक्सेप्शनल कायराल मॉलिक्यूल्स आहेत ज्यांच्यामध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री असते. ॲक्सिस ऑफ सिमेट्री असते, सिम्पल ॲक्सिस ऑफ सिमेट्री असते, पण तरीसुद्धा ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. ते लाईटला रोटेट करतात लेफ्ट किंवा राईटला, तर दे आर द एक्सेप्शन. सम मॉलिक्यूल्स हॅव्हिंग द सिम्पल प्लेन ऑफ सिमेट्री, सिम्पल ॲक्सिस ऑफ सिमेट्री, स्टील दे आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तरी पण त्यांचे जे काय आहेत दोन टाईपचे क्रिस्टल्स आहेत आणि ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत त्यांच्या मिरर इमेजवरती. तर असे जे काही कायराल मॉलिक्यूल्स आहेत ज्यांच्यामध्ये सिम्पल ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे ते असिमेट्रिक नाही आहेत, कारण की त्यांच्यामध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे, पण ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे, लेफ्ट आणि राईट हँडेड फॉर्म आहे आणि त्यांचे मिरर इमेजवरती ते सुपर इम्पोज होत नाहीत, म्हणून ते कायराल आहे. सो रिमेंबर, ऑल द असिमेट्रिक मॉलिक्यूल्स आर कायराल, बट ऑल द कायराल मॉलिक्यूल्स आर नॉट असिमेट्रिक. यांच्याबद्दल आपण यांचे एक्झाम्पल जे आहेत ते हायर क्लासेसमध्ये घेणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द असिमेट्रिक अँड कायराल मॉलिक्यूल. सो नाव लेट अस सी इनॅन्शिओमर अँड डायस्टेरिओमर. कशाला म्हणतात इनॅन्शिओमर आणि कशाला म्हणतात डायस्टेरिओमर. सो द इनॅन्शिओमर्स आर स्टिरिओआयसोमर्स that have equal and opposite optical rotation. असे stereoisomers or the isomers which have equal and opposite rotation, which have equal and opposite optical rotation. याचा अर्थ काय, equal and opposite optical rotation. This means यांच्यामधून जर का तुम्ही प्लेन पोलराइज लाईट पास केला तर एकतर हे राईटला किंवा लेफ्टला रोटेट करतील आणि सेम अमाऊंटमध्ये अपोजिट डायरेक्शनने रोटेट करतील. जसे की हे दोन आहेत बघा, दिस टू आर इनॅन्शिओमर्स. हे जे दोन मॉलिक्यूल्स आहेत हे इनॅन्शिओमर्स आहेत. आता सपोज हा जो मॉलिक्यूल आहे हा +55 डिग्रीने, प्लस मीन्स राईटला रोटेट करत आहे, 55 डिग्रीने प्लेन पोलराइज लाईटला राईटला रोटेट करत आहे, तर त्याचा जो दुसरा आयसोमर असणार जो की त्याचा इनॅन्शिओमर असणार तो 55 डिग्रीने लेफ्टला रोटेट करेल. सो दिस टू आर इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स आर द आयसोमर्स दॅट रोटेट द प्लेन पोलराइज लाईट इन इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन. इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये ते प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतात. व्हॉट इज द कंडिशन देन फॉर बिंग अन इनॅन्शिओमर? द कंडिशन इज दॅट कायराल कंपाऊंड्स आर इनॅन्शिओमर्स. कायराल कंपाऊंड्स विच हॅव नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. जर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असेल तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज मॉलिक्यूल्स असतील तर दॅट टू मॉलिक्यूल्स आर इनॅन्शिओमर्स.
हे जे काही इनॅन्शिओमर्स आहेत, जसे की इथे तुम्ही बघू शकता, कार्बनला 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आहेत, तर याला आपण असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन म्हटलं होतं. आणि हे याचे 2 आयसोमर्स आहेत अँड दिस 2 आर इनॅन्शिओमर्स. यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात आणि यांच्या केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा सेम असतात, बट यांच्यामध्ये 2 गोष्टी डिफरंट असतात. कोणत्या आहेत त्या 2 गोष्टी डिफरंट? तुमच्या बुकमध्ये एकच दिलेली आहे. सो दीज हॅव सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज यांच्या सेम असतात, बट दे डिफर इन 2 थिंग्स. कोणकोणत्या अशा 2 गोष्टी येतात ज्याच्यामध्ये हे डिफर करतात, बट दे डिफर्स? द फर्स्ट थिंग इज इन ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन राईट, ऑप्टिकल रोटेशन लेफ्ट. तर दे डिफर्स इन, सर्वात पहिली गोष्ट तर आहे ऑप्टिकल रोटेशन. एक तर उजवीकडे रोटेट करेल लाईटला आणि दुसरा डावीकडे रोटेट करेल. आणि अजून एक आहे की जर हा कायरल कंपाऊंड आणि हा कायरल कंपाऊंड तुम्ही दुसऱ्या कायरल कंपाऊंडसोबत जर यांची केमिकल रिॲक्शन केली तर दे रिॲक्ट्स ॲट डिफरंट रेट्स. एक फास्ट रिॲक्शन देईल आणि दुसरा त्याच्या कंपॅरिझनमध्ये स्लो रिॲक्शन देईल. द रेट ऑफ रिॲक्शन वुड बी डिफरंट. दे रिॲक्ट्स ॲट डिफरंट रेट, रिॲक्ट्स ॲट डिफरंट रेट्स विथ अदर कायरल कंपाऊंड. समोरचा पण कायरलच कंपाऊंड लागेल तर ते वेगवेगळ्या रेटने त्यांच्यासोबत रिॲक्शन देतात. सो दिस इज ऑल अबाउट द इनॅन्शिओमर. असिमेट्रिक सिंथेसिस नावाचा एक कन्सेप्ट आहे हायर क्लासेसमध्ये, त्याच्यामधला हा पार्ट आहे. बघा, एक कायरल कंपाऊंड जो आहे किंवा 2 इनॅन्शिओमर आहेत, यांना जर तुम्ही तिसरा एक कायरल कंपाऊंड आहे यांच्यासोबत रिॲक्शन केली तर सपोज हा फास्ट रिॲक्शन देईल आणि हा स्लो रिॲक्शन देईल. याचा अर्थ काय, तर तुम्ही हे दोघं वेगवेगळे आहेत हे याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. त्याच्यानंतर व्हॉट इज डायस्टिरिओमर. बघा, डायस्टिरिओमर म्हणजे काय, तर डायस्टिरिओमर आर अगेन स्टिरिओ आयसोमर्स. पण असे स्टिरिओ आयसोमर्स जे की एकमेकांची मिरर इमेज नाही आहेत. मिरर इमेज असले तर इनॅन्शिओमर आणि जर मिरर इमेज नाही आहेत तर डायस्टिरिओमर. व्हेरी इझी, खूपच सोपं आहे. बघा, मिरर इमेज आहेत तर इनॅन्शिओमर आणि मिरर इमेज नाही आहेत तर डायस्टिरिओमर. जसे की आपला डावा आणि उजवा हात एकमेकांचे मिरर इमेज आहेत तर इनॅन्शिओमर आणि जर मिरर इमेज नसले तर काय असते ते डायस्टिरिओमर. मॉलिक्युलच्या संबंधीमध्ये हे टर्म आहेत. सो डायस्टिरिओमर्स आर द स्टिरिओ आयसोमर विच आर नॉट मिरर इमेज. असे स्टिरिओ आयसोमर जे की एकमेकांची मिरर इमेज नाही आहेत त्यांना आपण म्हणतो डायस्टिरिओमर. जसे की हे एक्झाम्पल आहे. बघा इथे, बघा हा जो आहे याला कार्बन म्हणणार आहे आपण. हे कार्बन आहेत, याच्यामध्ये 2 हे सेंटरचे कार्बन आपण रिप्रेझेंट करत नाही. फिशर प्रोजेक्शन नावाचं एक प्रोजेक्शन आहे, तर हे 3 डायमेन्शनल मॉलिक्युलर रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतात. हे तुम्हाला माहीत असेल, माहीत नसेल तर हे तुम्ही शिकणार. आता बघा, हे जे फिशर प्रोजेक्शन आहे, या फिशर प्रोजेक्शनमध्ये जो लॅक्टिक ॲसिड आहे, ऑल आर लॅक्टिक ॲसिड, सॉरी दिस इज ऑल आर टार्टारिक ॲसिड. तर हा जो टार्टारिक ॲसिड आहे, या टार्टारिक ॲसिडमध्ये तुम्हाला बघायचं आहे की यांचे जे 2 आयसोमर्स आहेत हे एकमेकांची मिरर इमेज आहे किंवा नाही. तर हा आपण इथे मिरर टाकला तर OH उजवीकडचा डावीकडे गेला, हायड्रोजन उजवीकडचा डावीकडे गेला, COH ची मिरर इमेज COH, या COH ची मिरर इमेज COH. याचा अर्थ काय, तर फर्स्ट अँड सेकंड आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. आणि मी तुम्हाला सांगितलं जर स्टिरिओ आयसोमर मिरर इमेज असतील तर ते आहेत इनॅन्शिओमर्स. ते काय सांगा, इनॅन्शिओमर. दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर, देन दे आर इनॅन्शिओमर. त्याच्यानंतर आता बघा, दुसरा आणि तिसरा बघूया आपण. दुसरा आणि तिसरा एकमेकांची मिरर इमेज आहे का, लेटस ट्राय. तर COH ची मिरर इमेज COH बरोबर आहे. H ची मिरर इमेज इथे H बरोबर आहे. OH ची मिरर इमेज इथे OH पाहिजे होता पण OH नाही आहे. याचा अर्थ काय, तर दुसरा आणि तिसरा एकमेकांची मिरर इमेज नाही आहे. आता तिसरा आणि चौथा मॉलिक्युल आपण कम्पेअर करूया. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये COH COH ओके, OH OH अगेन ओके, पुन्हा एकदा OH OH, दे आर द मिरर इमेज, COH COH मिरर इमेज. तर तिसरा आणि चौथा पुन्हा मिरर इमेज आहे. बघा काय आला आपला, फर्स्ट अँड सेकंड आर मिरर इमेज, थर्ड अँड 4 आर. हे अजून एक एक्झाम्पल आहे डायस्टिरिओमर्स आणि इनॅन्शिओमर्सचं. ट्रायहायड्रॉक्सी ग्लुटॅरिक ॲसिड.
तर ट्रायहायड्रॉक्सी ग्लुटॅरिक ॲसिडमध्ये जर आपण बघितलं फर्स्ट आणि सेकंड स्ट्रक्चर आणि थर्ड आणि फोर्थ स्ट्रक्चर, तर कोणता इनएन्शिओमर आहे आणि कोणता डायस्टिरिओमर आहे. सो इफ वी सी, तर सरळ सरळ जर बघितलं आपण तर मिरर इमेज असला तर इनएन्शिओमर आणि जर मिरर इमेज नसला तर डायस्टिरिओमर. तर लेट अस सी आर द मिरर इमेज. यस, मिरर इमेज मिरर इमेज मिरर इमेज. याचा अर्थ काय, तर फर्स्ट अँड सेकंड आर इनएन्शिओमर, थर्ड अँड फोर्थ आर इनएन्शिओमर अँड सेकंड अँड थर्ड आर डायस्टिरिओमर. फर्स्ट थर्ड डायस्टिरिओमर अँड थर्ड फोर्थ डायस्टिरिओमर. पुन्हा एकदा जर आपण बघितलं प्लेन ऑफ सिमेट्री कोणामध्ये आहे, तर प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, नाही आहे. प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, नाही आहे. पण इथे आणि इथे या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे, मधामधून प्लेन ऑफ सिमेट्री आहे. अँड देअर फॉर दिस टू आर मिझो कंपाऊंड, ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाऊंड. नाव नेक्स्ट इज कॉन्फिगरेशन. आपण कशाला म्हणतो कॉन्फिगरेशन, डी अँड एल, आर अँड एस किंवा वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स असतात. कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर अँड पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन 3 डायमेन्शनल स्पेस. ॲटम्स किंवा ग्रुप्सची 3D स्पेसमध्ये पर्टिक्युलर जी अरेंजमेंट आहे त्याला आपण म्हणतो कॉन्फिगरेशन.